एक धक्कादायक असा प्रकार सध्या समोर येतोय संभाजीनगरमधून। भोंदूबाबाचा नागरिकांवर अघोरी पद्धतीने उपचार बघायला मिळाला। संभाजीनगरच्या शिऊर गावातला हा संतापजनक असा प्रकार सध्या समोर येतोय। अंधश्रद्धा निर्मूलन समितीने भोंदूबाबाचा भांडाफोड केलाय। स्वतःचा बूट तोंडात धरायला लावून मंदिराच्या चक्रा मारायला हा भोंदूबाबा लावायचा। लघुशंका करून ती पिण्यास लावण्याचा किळसवाणा प्रकार हा भोंदूबाबा करायला लावायचा। उपचाराच्या नावाखाली महिला आणि पुरुषांना काठीने मारहाण हा करायचा। पोलीस ठाण्याच्या अगदी जवळच हा अघोरी प्रकार सुरू होता। अनिष्ट तक्रारीनंतर भोंदूबाबावर शिऊर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळते। मुलं होत नाहीत, लग्न जमत नाही, दारू सुटत नाही, अंगात भूतबाधा झालेली आहे, अशा अनेक समस्यांवर हा अघोरी पद्धतीने भोंदूबाबा उपचार करायचा आणि त्याच संदर्भातला व्हिडिओ सुद्धा समोर आलाय। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊया। दैनिक पुढारीचे प्रतिनिधी नितीन थोरात आपल्या सोबत आहेत। नितीन, आपण करतो बघू शकतोय धक्कादायक तितकाच भयंकर असा हा प्रकार म्हणावा लागेल। सध्या पोलिसांकडून या संदर्भात काय अधिकची माहिती समोर येते आहे? गौरी, अगदी खरं आहे। आपण म्हणतो की अंधश्रद्धा अजूनही लोक त्याला बळी पडताना आपल्याला पाहायला मिळतात आहे। छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातला हा प्रकार आहे। शिऊर भागामध्ये एक भोंदूबाबा होता आणि एका मंदिरामध्ये तो अनेक रुग्णांवरती किंवा लोकांवरती दारू सुटत नाही, घरातले वाद मिटत नाही, त्याचबरोबर अनेक समस्यांवरती तो उपचार करायच्या नावाखाली लोकांच्या अशा पद्धतीने अंधश्रद्धेच्या नावाखाली लोकांना बळी पाडायचा। त्यांच्या तोंडात त्याची चप्पल द्यायचा, असे विविध प्रकारची अंधश्रद्धा तो लोकांशी करायचा। मात्र 2 दिवसांपूर्वी अंधश्रद्धाच्या एका समितीने या ठिकाणी धाव घेतली आणि याचा भांडाफोड करण्याचा प्रयत्न केला। मात्र या सगळ्याची खबर या भोंदूबाबाला लागल्यानंतर तो भोंदूबाबा तिथून पसार झाला आणि पोलीस आता त्याचा शोध घेताना आपल्याला पाहायला मिळतं आहे। मात्र या अशा अतिशय धक्कादायक प्रकारानंतर पुन्हा एकदा लोक कशा पद्धतीने अंधश्रद्धेला बळी पडतात याचं हे उत्तम उदाहरण आपल्याला या निमित्तानं म्हणता येईल। गौरी, नक्कीच नितीन, खरं तर या संपूर्ण प्रकरण बघता पोलीस नेमकी काय कारवाई करतायत या भोंदूबाबावर हे बघणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। ही दृश्य आपण बघू शकतोय, काही व्हिडिओ या संदर्भातले सध्या व्हायरल होत आहेत। संभाजीनगरमध्ये हा धक्कादायक असा प्रकार घडलाय।